व्हॉट्सअप फेसबुकला, आज इराण मारणार, अमेरिका बॉम्ब टाकणार, इस्रायल लय असं आहे, हे बघ आता ट्रम्प असा करणार, ह्या असं होणार, त्या असं येणार. 15 दिवस यांनी दंगा केला. जेव्हा याच्या घरातला गॅस संपला, तेव्हा बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आहे. तिनं चूल कधी बघितली, ह्याला पण चूल माहित नव्हतं. मग यानं युट्यूबवर चूल टाकली. मग ती लाकडं आणली, मग चूल पेटवायला लागली. मग ती चूल काय पेटना. मग याला युट्यूबवर फुकणी सापडली. फुकणी घेतली, डोळ्यातनं चूल बघायला. जेव्हा म्हटलं फुकायचं आहे, मग यानं नाकाला लावली, तिनं तोंडाला फुकली, धूर गेला सगळा डोळ्यात. आणि तिनं फुकणी फेकून मारली याला, त्याचा गुडघा फुटला. मग लंगडत लंगडत ती सिलेंडर घेऊन चौकात आली. चौकात येऊन बघते तर 4 किलोमीटरची आहे. सिलेंडर घेऊन थांबली, सगळी लंगडतच आली. एप्रिल महिन्याचं ऊन, दिवसभर उन्हात तांबलं, फुटाफुटान पुढं सरते. करपून गेलो. संध्याकाळी 6 वाजता त्याचा नंबर आला आणि काउंटरवरची मुलगी म्हटली, DSC नंबर आला असेल तर या, 45 दिवसानंतर बुकिंग होईल, त्याच्यानंतर 15 दिवसानं गॅस मिळेल. त्याचं डोळं पांढरं झालं. त्याच्या लक्षात आलं 60 दिवस रोज गुडघा फुटणार. आणि मग असं संध्याकाळचा जरा गारवा आला आणि त्यानं डोळं झाकलं, अंतःकरणापासून म्हणाला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. म्हणजे यांना बुद्ध कधी आठवला? चुलीत लाकडं. अहो, ज्यांनी कधीच बुद्धाचं नाव घेतलं नाही, ते सुद्धा बुद्धाचं नाव घेत होते टीव्हीवर. मी ऑन कॅमेरा बोलतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषद घेत होते, तेव्हा म्हणले, जगाला युद्धाची गरज नाही, असं ती म्हणायला. बायकून मला बोलवून घेतलं. म्हणले, हो बाई काय बोलते. मग मी डोकसं खाजवत नाही, ह्यांच्या घरातला गॅस